एकनाथ काशीनाथ यांनी गुच्छ बनवले. पाहुणे आले, फोटोला हार घातला. मुलांनी पाहुण्यांना गुच्छ दिले. खालील प्रश्नाचे उत्तरे सोडवा. फुले कोणी आणले? चंदन आणि चंपा. गौतम यांनी काय बनवले? हार बनवले. फुलांचे गुच्छ कोणी तयार केले? एकनाथ काशीनाथ. फोटोला हार कोणी घातला? पाहुणे. मुलांनी पाहुण्यांना काही दिले? गुच्छ. हार कोणी बनवले? गौरी आणि गौतमने. चंदन आणि चंपा यांनी काय आणले? फूल. हार या शब्दांचे दोन अर्थ सांग. गळ्यातला हार आणि फुलांचा हार. उतार्यात आलेल्या मुलांची नावे लिहा. चंदन, गौतम, एकनाथ काशीनाथ. उतार्यातील अनुस्वारयुक्त शब्द लिहा. चंदन, चंपा यांनी पाहुण्यांना. तुला माहीत असलेल्या फुलांची नावे लिह. कमळ, सूर्यफूल, झेंडूफूल. एकनाथ या शब्दांत लपलेला अंक शोध. एक. फोटो या शब्दांचा मराठीत काय अर्थ होती? छायाचित्र. पाहुणा या शब्दांचे अनेकवचन कर. पाहुणे. तुला आवडणाऱ्या फुलांचे चित्र वहीत काढ. जंगलात एक छोटेसे झाड होते. हिरव्या रंगाचे, लहान लहान फांद्याचे. हवेला त्या झाडाबरोबर बोलायला आवडायचे. चिमणीला त्याच्या फांदीवर बसायला मौज वाटायची. माकडे त्याच्या फांद्यावर बसून झोके घ्यायचे. एक छोटे झाड कुठे होते? जंगलात. झाडाचे वर्णन कसे केले आहे? हिरव्या रंगाचे, लहान लहान फांद्याचे. झाडाबरोबर कोणाला बोलायला आवडायचे? हवेला. झाडाच्या फांदीवर कोणाला बसायचे? बहरायाचे वाहे अमुचे उमलायाचे दिवस असे. शिक्षण आणि संस्कारांनी फुलण्याचे हे दिवस असे. बहरायाचे भय हे अमुचे उमलायाचे दिवस असे. शिक्षण आणि संस्कारांनी फुलण्याचे हे दिवस असे. बहरायाचे भय हे अमुचे
पुढच्याला जर ठेच लागली सावरण्याचा मोह